2024 सालच्या कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीनं तळोजा कारागृहामध्ये आत्महत्या केलेली आहे। तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्याची माहिती आता समोर आलेली आहे। टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून त्यानं आत्महत्या केल्याची माहिती मिळते। 3.5 महिन्यांपासून विशाल गवळी हा तळोजा जेलमध्ये कैद होता। अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी विशाल गवळीची जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली होती। खरं तर जी घटना घडलेली त्या घटनेचा मुख्य आरोपी विशाल गवळी यांनी तळोजा जेलमध्ये आत्महत्या केलेली आहे। खरं तर प्रशासनाने जी माहिती दिलेली ती आत्महत्या आहे, परंतु ही हत्या आहे का आत्महत्या ते तपासाचा विषय आहे। परंतु आम्हाला न्याय मिळालेला आहे। कर्माची फळ देव देत असतो हे आम्ही लहानपणापासून ऐकतोय। आज खरं तर हे प्रत्यक्षात अनुभवायला मिळालेलं आहे। ते तपासाचा विषय आहे, आमचं त्याच्यावरती काय म्हणणं नाहीये। आम्हाला न्याय मिळालेला आहे याचा आम्हाला जास्त आनंद आहे। जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवर ही केस नेणार आणि 3 महिन्यात त्याला 3-4 महिन्यात आम्ही त्याला फाशी देणार। यासाठी जे वकील त्यांनी उजल निकम यांना जे केस सोपवली होती त्यांच्यावर, आणि ते या 2-3 महिन्यात होणारच होतं, 3-4 महिन्यात की त्याला फाशी। म्हणून याच्यासाठी जे पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्यांनी आजच जी त्यांनी आत्महत्या केली, हा न्याय आम्हाला तर मिळालाच, पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार, म्हणून त्याने आज एक कृत्य केलेलं आहे। स्वतः फाशी लावून घेतली आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळालेला आहे। मला वाटतं हे होऊ कसं शकलं एकतर, म्हणजे ज्याला फासावर लटकवलं पाहिजे तो स्वतःला काही करून कसं घेऊ शकतो, ही एक गोष्ट आहे। जेलमध्ये काही नियम वगैरे असतात, त्याचं काय झालं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्दैव एकच आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 100 दिवसाचं जे सरकार होतं कितीतरी घटना घडायला लागलेल्या आहेत, पण उत्तर द्यायला कोणी नाही। ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने त्याला क्रूरपणे त्याला 3 महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायलवर घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असती तर खरोखर समाधान पण झालं असतं, आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता। त्यामुळे कुठेतरी विशाल गवळीने आत्महत्या जी केली आहे त्या गोष्टीला घेऊन आमच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आनंद नाही।